नमस्कार मंडळी, छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. आज छान असं ऊन पडलेलं होतं, तर सकाळ सकाळीच उठले मी आणि त्याच्याबरोबर आहे ना पहिल्यांदा बडीशेपचं पाणी करून ठेवलेलं आहे, जेणेकरून ते आपल्या पोटासाठी चांगलं असतं. तर नंतर एक्झरसाईज वगैरे करायला गेले मी आणि एक्झरसाईज वगैरे झाल्यानंतर आहे ना हे जे ड्रायफ्रूट्स आणि थोडेसे हरभरे आणि मूग भिजू घातले होते ते, आणि हे जे आहे आपलं बडीशेपचं पाणी, तर ते घेतलेलं आहे मी. आणि त्याचबरोबर नंतर नाश्त्यासाठी सोयाबीनचा भात केलेला होता फौजींना सकाळी टिफिनसाठी, तर तोच थोडासा घेतलेला आहे. आणि नाश्ता वगैरे ते सगळं झालं. त्याच्यानंतर मग मी करायला घेतलेली आहे देवपूजा. नाश्ता लवकर करून घेतला कारण मुलांना आधी खायचं असतं, त्याच्यामुळं आधीच नाश्ता करून घ्यावा लागते आणि नंतर मग देवपूजा करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर सगळी माझी घरातली म्हणजे कामं आवरून घेतली. तुळशीची पूजा वगैरे करून घेतली, झाडांना पाणी वगैरे दिलं, कपडे धुतले, भांडी घासली आणि नंतर लागलेली आहे मी स्वयंपाक करायला. आणि स्वयंपाकामध्ये मी आज करणार आहे पालकाची भाजी. तर माझी मम्मी कशा पद्धतीने करायची ना त्या पद्धतीने मी करत आहे. तर चला तर मग तुम्हाला पण दाखवते रेसिपी. तर पालकाची भाजी आधी शिजवून घेतलेली आहे मी. हरभरा आणि शेंगदाणे त्यामध्ये शिजताना टाकले होते आणि नंतर शिजल्यानंतर भाजी त्यातलं पाणी काढून घेतलं आणि नंतर त्यामध्ये ना ज्वारीचं पीठ टाकलं आणि ते मिक्स करून घेतलं. नंतर कढईमध्ये जिऱ्याची फोडणी दिली तेल टाकून आणि हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकून आणि लसूण आणि मिरचीची पेस्ट चांगली परतली की त्यामध्ये नंतर हळद टाकून घेतलेली आहे. आणि आपली जी भाजी होती ज्वारीचं पीठ टाकलेली, तर ती भाजी आहे ना ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची. आणि आपल्याला जर वाटत असेल तर शेंगदाण्याचं कूट टाकायचं, पण टेस्ट पण छान येते. शेंगदाण्याचं कूट टाकायचं थोडंसं आणि थोडं पाणी टाकायचं आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. तर आपली छान अशी पालकाची भाजी तयार होईल. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.